कोकण पूर्ण चेंज वाटतं पावसाळ्यात. जास्त करून खायचं लागतं आता. वाडा कोलम फेमस आहे. बरं रेट पण माहित आहे. तात्यांका रेट पण माहित आहे. आरवी बघा, आरवी जोरात जोरात कामाक लागलेली आहे. हात बघा कशी हलवता. नवीन जोडपा येईल त्या बघा. तेजू मागेच आहे अजून. या लवकर तरो काढू घ्या लवकर या. प्रसादी तुमचा. हा चढणीक मासे चढतो ते बघा मंडई. याला कोके बोलतात किंवा तुमच्याकडे काय बोलतात ते बघा, कमेंट करून सांगा. पण याला कोके बोलतात इकडे आमच्याकडे. आणि याच्यामधला जो आतमधला मांसासारखा भाग असतो तो खाला जातो. खूप चविष्ट आणि छान लागतो. चला आपण याला सोडूया आता. नमस्कार मंडळी. तर आता 11:30 पावणे 12 होतील आणि कोकणातलं जो नजारा बघा. सगळ्यांनी शेतीच्या कामांका चालू केलेलं आहे. आज एकादशी असल्यामुळे लावणी कोण करत नाही परंपरेनुसार. आज नांगरणी वगैरे करत नाही. आज तरव काढतले फक्त. तर बघा वाडीतली मंडळी आपली फॅमिली वगैरे सगळी आजूबाजू तरव काढतात. शेतीची कामं चालू केलेली आहेत बघा सकाळीच. आणि आपण आता चाललो आपली फॅमिली देवदर्शन करू. श्री वेताळदेवी मातेच्या दर्शनात चाललो. तुम्ही बघितलं असलाच जानेवारी महिन्यात जत्रोत्सव असता भव्य दिव्य. त्या मंदिरात चाललो आपण. पाया पडून पुन्हा मागे येणार. आमचा नवीन जोडपा पुढे आहे, सानू आरू आणि आमचे ब्रदर्स. चला कोकणातली लावणी बघा, ज्याचा आपण अनुभव घेतलेलो आहे काल आणि परवा आदल्या दिवशी. आणि आज तरव काढूचा कार्यक्रम चालू आहे. सगळ्या ठिकाणी तरव काढतात. चला चला चला. तरव काढा तरव काढा. तरव काढूची पारंपरिक पद्धत काल बघितलंच तुम्ही. भाऊबाई जोरात काढतात. पट्टो बिट्टो लावला नाही आहे. पट्टो बिट्टो लावला नाही आहे. मान दुखता. तिराडावरून बसून रत्नागिरी 8. आज वारी असल्यामुळे काढूच असतं ना फक्त. एक नंबर स्वतःचे काम. वारी आमच्या देवाची ढवळण्यासाठी देवाची वारी असल्यामुळं आज स्वतःचं काम लगेच ठेवण्यात आलेलं आहे.
आज फक्त सर्व काढणं होणार. पाळणार उद्या लावणार. आज भात दुसरा वडा कोलम. जास्त करून खायचं लागतं आता. वडा कोलम भात, बारीक भात आणि महाग भात असलेले तांदूळ वडा कोलम. वाडा कोलम फेमस आहे. 80 रुपये किलो तांदूळ. बरं आहे. रेट पण माहीत आहे. तात्यांका रेट पण माहीत आहे. बाळूबाई पण कृषी क्षेत्रातले तज्ज्ञ आहेत. ते कार्यरत होते त्या ऑफिसमध्ये. त्यांना माहीत आहे. अजून खायचो जाती आहेत. अजून खायचो जाती आहेत. हां इंद्रायणी ही भाताची जात एकदम फेमस आहे. महाग आहे. हां चवीला चांगला एकदम असा ते भात आहे. हां नवीन नवीन पद्धत, भात आम्ही यावर्षी केलेला आहे. नवीन नवीन पद्धती अवलंबत असतात ते बाळूभाई. मागच्या वेळी एका लाईनीतला खायचा दाखवला असत्या. 1 नंबर आला तालुक्यात माझा. हा ना. 5000 रुपये बक्षीस मिळालेलं आहे. 1 नंबर 1 नंबर. भारी भारी. प्रशिक्षण पण देता ना. लावण्यासाठी हीच माणसं होती. हां मग दिलेली ना. पार्टी झाली ना. मग मोठी जंगी पार्टी झाली बाळूबाईकडे. चला येतो आता. हा काढा काढा काढा. आज फक्त काढूचो आहे ना. आज लावूचो नाही, काढूचो आहे फक्त. बाकीची माणसं काय आहेत? कोण नाही? तिघच. चला मंडळी आपण जाऊया आता. फॅमिली आपली पुढे गेलेली आहे. ती बघा चलत चलत. आणि कोकणातल्या निसर्गरम्य वातावरणात ना लय भारी वाटतं खरोखर. आता आपण भातशेती बघून येलो. कोकणातलो हे अनुभव लय जाम भारी वाटतं. चला सगळं हिरवागार वातावरण. भात शेतीचं काम जोरात चालू आहे आता कोकणात. आणि कोकणातलो बळीराजा आपलो शेतकरी, ज्याच्यामुळे आपणाकडनं धान्य भेटतं शहरात पण. तर त्यांचे उपकार कधीच आपण फेडू शकत नाही. ते शेती करतात, अतोनात कष्ट करतात, म्हणून आपल्याला 4 घास खायला भेटतात. हे आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. चला हे बघा मंडई कसा हिरवागार झालेला कोकणातलो परिसर. लय भारी वाटतं. आता सगळं हिरवगार झालेलं आहे. हाय सानू. साखरमणी बघा आता. जाऊ का रे नदीत. चला चला पाण्याचा अनुभव घ्या. हे आमचा नवीन जोडा बघा. कोकणातलो एक्सपिरियन्स घेतात. कोकणातलं पावसाळ्यातलं एक्सपिरियन्स.
इकडनंच चला रे, इकडनंच चला. चढणीक मासे चढतात हे. चढणी खरेच पकडतात मासे. पाणी बघा मंडई किती आहे. इकडे नदी आहे, शुक नदी, आणि इकडे सगळे पाण्याचा प्रवाह आहे बघा. कोके दाखव कुठे, हे बघा. हा खातात. आतमध्ये शिंपल्या कशा असतात, शंख नाही, शंख वेगळा असतो. हे बघा मंडई, याला कोके बोलतात, किंवा तुमच्याकडे काय बोलतात ते बघा, कमेंट करून सांगा. पण याला कोके बोलतात इकडे आमच्याकडे. आणि याच्यामधला जो आतमधला मांसासारखा भाग असतो तो खाला जातो. खूप चविष्ट आणि छान लागतो. चला आपण याला सोडूया आता. फक्त इथे म्हणजे आमच्या भाषेत इथेच भेटतं त्या पाण्यात. त्याची जत्रेला आलेली ना. हां हां. आता बदल वाटतो ना, पण पूर्ण हिरवं हिरवं वाटच. हां, कोकण पूर्ण चेंज वाटतं पावसाळ्यात. अरे बॅनर कुठे आहेत. तर मंडळी, आता आपण इथे लाव श्री वेताळदेवी माता मंदिराकडे. हे बघा, श्री ग्रामदैवत रवळनाथ मंदिर. आणि इथे आता जाणार आहोत आपण वेताळदेवी मंदिराकडे. इथे आपण पाहिला असेल जत्रोत्सव, जो पौष महिन्यात असतो जानेवारीमध्ये, भव्य जत्रोत्सव. चला. हे बघा मंडळी, मंदिराचं काम पूर्ण झालेलं आहे बऱ्यापैकी. कळसाचं काम खूप छान आणि सुंदर कळस बांधलेला आहे माऊलींचा. आणि थोडंसं काम अजून बाकी आहे. खूप छान. चला आपण दर्शन घेण्यासाठी जाऊया माऊलींचं. सानवारू बघा. म्हणजे हे झाड बघा, मागच्या व्हिडिओत पण तुम्हाला सांगितलं आहे, जत्रेच्या वेळेला खूप जुनं झाड आहे आणि खूप वर्ष जुनं आहे. पारंपरिक झाड.
सानू चला देव बाप्पाच्या पाया पडा. सानू अरू चला. आता पायामध्ये अगरबत्ती फिरव पाहिजे. तर चला मंडळी, आता माऊलींचं दर्शन झालेलं आहे आणि आपण जरा शुक नदीकडे जाऊया. हे बघा मंडळी, पर्यावरणाचं सुंदर आस्वाद घेत कोकणातलं पावसाळो लई भारी वाटतं. सकाळी हिरवागार झाला आहे आणि नदीत बघा होरीलो आहे. सकाळपासून पाऊस पडत आहे. हे बघा आपली मंडई, सानू आरू आणि सुदेश ब्रदर. कोकणात नदी किनाऱ्याचा आनंद घेताना या शहरातल्यापेक्षा लय भारी वाटतं. सी साईडपेक्षा कोकणातलं ह्यो एकदम भारी निसर्गरम्य नजारो नदीच्या काठचो. आर्मीला डुबायचं आहे. पाणी बघ किती आहे. तर माऊलींचं दर्शन करून आता आपण चाललोय घराकडे. सानू पुढे गेलेत काकांसोबत. ठीक आहे. आणि कोकणातलो मनमोहक निसर्ग अनुभवताना लय भारी वाटतं. त्या बघा नदीतलं इकडे एक ओहळ इलो आहे. जेव्हा चढणीचे मासे चढतात तेव्हा आहे ना असे चढतात बघा. हे बघा शेतात पण. आणि आमचा नवीन जोडपा बघा मागे शूट करताना बिझी आहे तिकडे. फोटो बिटो काढू कोकणातल्या निसर्गरम्य वातावरणात. त्या बघा लय भारी वाटतं. सगळा हिरवागार झाला आहे कोकणात पावसाळ्यात. कोकण आणि पावसाळो एक जिव्हाळ्याचं नातं. या वातावरणात कोकणातलं एक भारी अनुभव भात शेतीचो आणि या हिरव्यागर्द पर्यावरणाचो. चला आता जाऊया आपण घराकडे. चप्पल काय चला चप्पल जाणार ना तुझा आतमध्ये. मग काय झालं.
चला चला नवीन जोडपा हिला काढू पुन्हा सर्व काढू केला नवीन जोडपा. हे बघा पुन्हा आपली फॅमिली इली आहे मंडळी. सर्व काढू पिंटो शेट कल लावणी लावून झाली. आज सर्व काढणार तो. हो नवीन जोडपा चला. इकडे जा वरती. अरे इकडे डुबायचं आहे. पाय ठेव इकडे आता. अरे इथे पाय ठेव डायरेक्ट. टाकीला भिजवते. अरे येणार ती. तिला एक्सपिरियन्स आहे बघ. ती शिकली 2-3 दिवसात शिकलेली आहे ती. पावसाळ्यातलो अनुभव कोकणातलो. तरव लाव काढूक शिकली. भात लावूक शिकली. नवीन जोडपा येईल त्या बघ. तेजू मागेच आहे अजून. या लवकर तरव काढू या लवकर या. प्रसादी तुमचा. हा आमका वाटलं तुम्ही घरात गेलास की काय. 1:30 वाजता दिलो 1:15 झालो. आज सगळ्या काढूनच संपूच आहे वाटतं. सर्व काढून. हा यो पाकू आहे अजून. इकडचा भाग काढूच आहे अजून. आम्ही आई सोबत येणार. बघा आरवी बघा. आरवी जोरात कामाक लागलेली आहे. हात बा कशी हलवता. मिळाली. चालू शीट घे. चालू वनव्यानीच काढताय. म्हणाला नको माका रिजर्वेशन केलेली नाही ना चालू. तुमची म्हणाला रिजर्वेशन केलेली घेऊन टाका. म्हणू नको असा नुका. आरवी तुम्ही आली रिजर्वेशन केलेली. बसली कशी बघाय. उठते मी. झालं खतम. उठून ठेवते. आई तुझी लागते मला. ते चावते माझ्या तुझं लागते. मम्मी काय करते. मम्मी ती आरवीचा अभ्यास शिकते. आरवीचा अभ्यास मम्मी शिकते. हा मम्मी एक्झाम देणार आहे. मम्मीला
आमची सानू आणि आरू धमाल करताना कोकणात. हे बघा वाळात हातपाय धुतात. सर्व काढून झालेलं आता. चला आता घरात जाऊया. कसली काटे काटे झाडाचे काटे झाडपाला वाहत येतो ना वरून. चल काकी चल. कसलं वेळ आणलं खायचो कौशाच हो. भारी भारी. चला मंडई आणि आपण चालला होता मुंबई कोकण कन्याची तिकटी आहेत गड अंत करणार. चला आता कोकणातलो निसर्गरम्य वातावरणाचा अनुभव घेऊन झालेला आहे. लय भारी वाटला. जड अंत करणार चालला बॅक टू मुंबई. सानवारू बरं का. सानवारू फुल धमाल. ते बघ पॅक पॅक कोण आहेत. बर्ड्स आहेत. चल हा बर्ड्स आहेत. नाही ग मंकीज असा आवाज करतात का. बर्ड्स आहेत. सावकाश सावकाश आरवी. हा तू पुढे बघ. मंडई पाऊस लय जोरात पडता कोकणात. सकाळपासून आता सारखं पाऊस पडता. सकाळपासून पाऊस चालू झाला. आता जरा थांबलं म्हणजे थांबून थांबून येतं पण कंटिन्यू आहे पाऊस. आणि पडूक पण हो. आता भात शेतीची कामं चालू आहेत शेतकऱ्यांची. त्याच्यासाठी पाऊस पडणं लय गरजेचं आहे. आणि त्या प्रमाणात पाऊस पडता पण आहे. वरुण राजा यावर्षी चांगलंच पडतं. आणि मे महिन्यापासून सुरुवात केली आहे त्यानं पडूक. हा ग्रीन ग्रीन ग्रीनरी. पुन्हा आवाज आला ना साऊंड. या बघा मंडई सगळा हिरवागार केला ना. पावसात मस्त वाटतं. त्याचं ते बनवायचं असतं शिटी. शिटी याची काढायची शिटी बनवायची. रान आहे शेती नाही. गवत गवत. हे हम्मा लोक करणार. आवडीच नाही लोकांना. कोपटून निघाली असल. लावणार इथे. लावणी उकळ करून ठेवली आहे. सर्व लावणार इथे. जे उकळ केले आहेत ना ते पुन्हा उकळणार. दूध करणार चिखल करणार आणि लावणार. हा पहिले उकळून ठेवावं लागतं.
असं असतं. काढणार नाही. कसं लावणार अरे? असं असं तू लावलं ना? हा काढलं. काढलं आणि लावलं पण ना? भात लावलं ना तू? कसं वाटलं? मजा आली? हा शिकली तू लावायला? हा अरे इकडे बघ, शिकली तू लावायला? अरे वा. मस्त मंडई, छान सुंदर थंड वातावरण, धुका पडला बघा डोंगरावर. आणि पावसाळ्यातलो कोकण लय भारी वाटतं, हिरवागार सगळा आणि एक विलक्षण अनुभव कोकणातलो. चला या सगळ्या तुमका कोकणात दिसला. आपण जाऊया आता जड अंतकरणात पुन्हा बॅक टू मुंबई.